आज आपल्या बघा मुंबईमध्ये असलेल्या टॅक्स्या, या टॅक्स्यांची जी पण परमिट्स आहेत ही बहुतेक मराठी माणसांकडेच आहेत. पण आम्ही आलशी, आमच्याकडनं काही होतच नाही. परमिट घेऊन ठेवले, एकेका टॅक्सीवरती ते 4-4 जण चालवत आहेत येऊन. आज यातनं, या सगळ्या संकटातनं जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही ही गोष्ट स्वतःहून केली पाहिजे. आज नाही तर बघा हे चालू आहे ते राज ठाकरेला अटक करा, बैठक करा वगैरे, ते सोडा. मी काय बोललो, मी काय चुकीचं बोललो मला सांगा. हे नवीन चोचले कुठून सुरू झाले? उत्तर प्रदेश दिन वगैरे कुठून आला हा प्रकार? आजपर्यंत कधी हा प्रकार नव्हता. ज्या ज्या राज्यांचे दिवस आहेत त्यांनी बनवायचे. महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल, दुसरा तिसरा कोणताही दिवस साजरा होणार नाही. आणि तो आबू आजमी सांगतोय मी लाठ्या वाटणार आहे, काठ्या वाटणार आहे. वाटून तर बघ, त्याच काठ्या गोळा करीन आणि तुझी तिरडी बांधीन म्हणा. आणि त्यांनी जर काठ्यांची भाषा केली ना तर तुमचे कोयते देखील मागे पडता कामा नये, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे येऊन आम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये धमक्या देणार, 2-2 हजार 3-3 हजार महिलावरनं येणार आणि हे दादागिरी करणार इथे. आणि मग आम्ही काय करणार? आम्ही काय करतोय? कसल्या छटपूजा? माझा विषय किंवा माझा विरोध हा पूजेला नाही. ज्या पद्धतीने या छटपूजा होत आहेत या पूजा नाही आहेत, ही त्यांची ताकद दाखवण्याचा प्रकार चालू आहे तुम्हाला. की आम्ही किती वाढलो आहोत, आम्ही आता आतमध्ये किती पसरलेलो आहोत, आता आतमध्ये आम्ही किती घुसलेलो आहोत, ही ताकद तुम्हाला दाखवतायत. बाकी दुसरं काही नाहीये. आजपर्यंत कधी या छटपूजा होत नव्हत्या या मुंबई शहरामध्ये. आज गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, सगळीकडे हे जे प्रकार घडताय हे तुमच्या नाकावर टिचून फक्त सांगतात आमची ताकद बघा म्हणून. हे न समजण्या इतकं मी काही भाबडा नाहीये, मूर्ख नाहीये की कुठच्याही पूजेला मी नावं ठेवायला. पण हे जे सगळे प्रकार चालू आहेत ना, आणि दुर्दैवाची गोष्ट बघा, आज मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष काय संमत करतात? ठराव कोणता संमत करतात? तर भोजपुरी सिनेमांना करसवलत द्यायची. भोजपुरी सिनेमांना. इथे मराठी नाटकांचा प्रश्न, मराठी चित्रपटांचा प्रश्न, ते गेले इतकी वर्ष बोंबलत आहेत, त्यांच्या नावाने काय नाही, त्यांच्या बाजूने उभं राहावं असं पण वाटत नाही. पण मतांच्या लाचारीसाठी कुठपर्यंत हे जाणार आहेत. म्हणून मी काल म्हटलं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतो. उद्या या महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, अशी अवस्था तुमची होऊन जाईल. कुठे जाल त्यावेळेला, कुठे बघाल त्यावेळेला. मला काय कोणाला भडकवण्याचा आनंद नाहीये. मला कोण काय व्यवसाय करतो ह्याच्याबद्दल नाहीये. पण हे जे घुसून ह्या पद्धतीने जे तुम्हाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात ना, त्याला माझा विरोध आहे. तुमचा देखील विरोध असला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी म्हणून ही जी मनगट दिलेली आहेत ना तुम्हा सगळ्यांना, ही मनगट वापरण्याची सवय करा. जे पडेल ते काम करायची तयारी ठेवा. ज्या दिवशी हे कराल ना त्या दिवशी हे लोंढे कमी होतील. आज मुंबईचा संपूर्ण बोजवारा उडालेला आहे. आज हे धारावीच बघा बाबांनो, तुम्हाला सांगतो या मुंबई शहरामध्ये माझ्याकडे त्याचे फोटोग्राफ्स आहेत. फोटोग्राफ्स आत्ता घरी आहेत. या मुंबई शहराला मला सांगा, ही कच्ची बच्ची आज भविष्य यांचं काय हो, काय भविष्य त्यांच्या वाढून ठेवलं आणि आम्हीच खरकटे. या मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी जी पाण्याची पाईपलाईन आहे, या संपूर्ण पाईपलाईन वरती 40,000 झोपड्या आहेत. कुठून आल्या, कुठून वसल्या? तुम्ही आम्ही जे पाणी पितो हे पाणी जर पिण्याच्या पाईपलाईन वरती जर इतक्या झोपड्या असतील, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होतात, रेल्वेमध्ये होतात, बसेसमध्ये होतात, इकडे तिकडे सगळीकडे होतात. उद्या जर ह्या समजा पाईपलाईन वर जर काही झालं, काय करालो तुम्ही? आम्ही हे जे बाहेरून आलेत ना सगळे, हे आपापल्या गावाला निघून जातील पाणी येईल तोपर्यंत. तुम्हाला आम्हाला कोण सामावून घेणार? कुठे जाणार आहोत आपण? कोणाशी बोलणार आहोत?
हे लालू प्रसाद यादव सांगतात की राज ठाकरे तो देश तोड़ने की बात कर रहे हैं. अरे देश तोड़ने की बात कर रहे हैं. चला मी देश तोडायला निघालो. आणि हाच लालू प्रसाद यादव ज्यांच्या हातामध्ये हे सगळे बघा रेल्वे खातं, हे रेल्वे खातं प्रत्येक वेळेला बिहारी माणसाच्या हातात काय येतो. पासवान गेले यादव आले, यादव गेले नितीश कुमार आले, प्रत्येक वेळेला यांच्या हातात. आणि आल्यानंतर आज संपूर्ण देशभर जिकडे जिकडे म्हणून रेल्वे भरती होती आहे त्या सगळ्या रेल्वे भरतीमध्ये सगळ्या बिहारी लोकांना तिथे त्या नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं जातं. का तुम्ही तुमच्यामध्ये बेरोजगार तरुण नाहीये का? तुम्ही या रेल्वेच्या नोकऱ्या करू शकत नाही. पण तुम्हाला माहितीच नाही कधी कुठे कुठच्या प्रकारच्या जाहिराती येतात, कुठे नोकऱ्या आहेत, काही माहितीच नसतं. याचं कारण महाराष्ट्रात जाहिराती देतच नाहीत.